अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपींच्या शिक्षेची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याचं समजतंय। 21 एप्रिल रोजी आरोपींच्या शिक्षेवर आता सुनावणी होणार आहे। मुख्य आरोपी अक्षय कुरुंदकरला फाशी की जन्मठेप या संदर्भातला जो निर्णय आहे तो 21 एप्रिलला समजेल। न्यायालयानं आज अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांचं आणि आरोपींचं म्हणणं ऐकून घेतलं। अश्विनी बिद्रे खून प्रकरणात न्यायालयानं मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला हत्याप्रकरणी दोषी ठरवलेलं होतं। महेश पळणीकर, कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। आता पुढची सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे। त्या सुनावणीदरम्यान नेमका कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मी जाऊ दे, माझ्याकडे ती अश्विनी राहत नव्हती, पण त्यांची मुलगी होती, ती तिकडे राहती। आज तागायत 2016 अप टू 2025 पर्यंत एकही पोलीस अधिकारी भेटायला आलेला नाही। हे ठाणे ग्रामीण पोलीस माझ्याकडे मागते मृत्यूचा दाखला। गुन्हा कोणी दाखल केला? पोलिसांनी दाखल केला। FIR पोलिसांनी दाखल केली, चार्जशीट पोलिसांनी दाखल केली, कोर्टाने ती चार्ज फ्रेम केली। एवढं सगळं असताना सुद्धा पोलीस माझ्याकडे हे होता, कारण आफ्टर डेथ ज्या फॅसिलिटी आम्हा परिवाराला मिळायला पाहिजे ह्यासाठी येणारा जो खर्च आहे, तिचे जे पगार आहेत, तिचे जे काही गोष्टी असतील, त्या ज्या डेथ सर्टिफिकेट आहेत किंवा पोलिसांनी जे प्रयत्न करणं गरजेचं होतं ते आजही केलेलं नाही, किंवा जो परिवार म्हणून जे एक प्रतिनिधी म्हणून तिला भेटायला यायला पाहिजे होतं असा एकही प्रतिनिधी आला नाही। म्हणजे ती मेलेली स्त्री